नमस्कार. आज आपण बघणार आहोत श्रीमंती आणि आकर्षणाचा सिद्धांत. लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करत असताना मनी अट्रॅक्टच्या संबंधी जाणून घेणे हे खूप आवश्यक आहे. लाईफमध्ये आपण जे काही काम करत असतो, आपण तेच पैसे इझी वेमध्ये आपल्याला मिळाले तर ह्या ब्रह्मांडाच्या रहस्याला जाणून घेता येईल. तर नक्की आणि हे ब्रह्मांडाचं रहस्य एकदाचं माहीत झालं की आपल्याला हे खूप फायदेशीर ठरणार आहे. पैशाला अट्रॅक्ट करता येईल आणि लोकांनी जे श्रीमंत लोक आहेत त्यांनी अट्रॅक्ट कोणत्या पद्धतीने केले आहे आणि त्याच संबंधी आपण आज जाणून घेणार आहोत. सायंटिफिक प्रूफसुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जे काही श्रीमंत लोक आहेत, ज्यांचे काही टॉप 10मध्ये नाव आले आहे, त्यांनी खूप अमीर आहेत, ज्यांचं श्रीमंती त्यांनी अट्रॅक्ट कसे केले आहेत हे सुद्धा आपल्याला आज बघता येईल. आणि मेन म्हणजे काय की आपली जी फ्रिक्वेन्सी आहे हे सर्व जे काही ब्रह्मांड आहे ते परिपूर्णरित्या एनर्जीनी बनलेलं आहे, फ्रिक्वेन्सीनी बनलेलं आहे. तर आपली फ्रिक्वेन्सी आणि युनिवर्स सुप्रीम पॉवरची युनिवर्सची जे काही फ्रिक्वेन्सी आहे तर ती आपल्या फ्रिक्वेन्सीसोबत ही जर आपली फ्रिक्वेन्सी असेल तर युनिवर्सची फ्रिक्वेन्सी मॅच झाली तर आपल्याला मनी अट्रॅक्ट करता येतील. तर ते आपलं व्हायब्रेशन जे काही असतात आपले, तर ते व्हायब्रेशन सुधारवले तरी मनी अट्रॅक्ट करता येतात. तर ते कसे करायचे? श्रीमंत लोकांनी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करून कसं त्यांनी श्रीमंत झाले आहेत, जे काही ते खुलेआमपणे सांगत नाही आहेत की आम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करत आहोत. पण जेवढे काही जे टॉप 10मध्ये लोक आले आहेत, श्रीमंत आहेत, तर त्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शनचाच वापर केला आहे. ते सांगणार आहे. जे श्रीमंत लोक आहेत त्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर कसे केले आहे तर त्याचंच प्रूफसुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जसं की बिल गेट्स सर आहेत, वॉरेन बफेटजी आहेत, त्यानंतर निकोला टेस्ला आहेत, आणि इंडियाचे रतन टाटाजी आहेत, अंबानीजी आहेत. हे जर सर्व बघायला गेलं तर हे खूप श्रीमंत लोक आहेत, खूप मोठे मोठे श्रीमंत लोक आहेत. यांची बायोग्राफी जर वाचलं तर त्यांच्या बायोग्राफीमध्ये कुठे ना कुठे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा सिद्धांताचा, आकर्षणाचा नियमाचा वापर केलेला आहे. तर आपल्याला त्यांची बायोग्राफी जेव्हा आपण खोलवर जाऊन ते वाचतो तेव्हा आपल्याला कळते की त्या बायोग्राफीमध्ये त्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करून त्यांनी श्रीमंत झालेले आहे. ते कोणत्या पद्धतीने झालेले आहे? आकर्षणाचा त्यांनी जे पुस्तकं आहे, त्यांचं जे बायोग्राफीचं जे पुस्तक आहे, तर त्यांच्या आकर्षणाचा सिद्धांत वापरून त्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा जिक्रसुद्धा त्यामध्ये केलेला आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन मधून काय घेता येईल आपल्याला ह्याचा वापर त्यांनी करून त्यांनी श्रीमंत बनलेले आहे. हे आपण जे बोलत आहोत ते लॉ ऑफ अट्रॅक्शनचं हे दुनियातली सर्वात श्रीमंत लोक कसे झाले आहेत हे आज आपण बघणार आहोत. दुनियाचे श्रीमंत व्यक्ती म्हणजे बिल गेट्स आहेत. यांच्या बायोग्राफीमध्ये जर लॉ ऑफ अट्रॅक्शनचं व्हिज्युअलायझेशनचा वापर केले आहेत त्यांनी. म्हणून आकर्षणाचा सिद्धांत वापरून कुठे ना कुठे हे श्रीमंत लोक, जे काही हे मोठे लोक आहेत, जे अमीर आहेत, श्रीमंत लोक आहेत, त्यांनी आकर्षणाचा सिद्धांताचा वापर केलेला आहे. आपण त्यांची बायोग्राफी जर खोलवर जाऊन वाचली तर त्या याच्यामध्ये व्हिज्युअलायझेशन, मॅनिफेस्टेशन बद्दल बोललेलं आहे. तर हे व्हिज्युअलायझेशन, मॅनिफेस्टेशन हे काय आहे तर आकर्षणाचा सिद्धांत आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करून त्यांनी श्रीमंत बनले आहे. जर त्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करून श्रीमंत बनवू शकतात तर आपण का नाही बनवू शकत? आपण नक्कीच बनवू शकतो. तर आपल्याला सुद्धा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा म्हणजेच आकर्षणाच्या सिद्धांताचा वापर करायचा आहे. एलॉन मस्क टेस्ला ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे MD आहेत.
दुनियाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती त्यांनी बनले आहे. टॉप 10मध्ये त्यांचं नाव आलं आहे. यांची जर बायोग्राफी बघायला गेली तर यांच्या बायोग्राफीमध्ये सुद्धा आकर्षणाचा सिद्धांताचा उपयोग त्यांनी केलेला आहे. खूप बारकाईने जर जाऊन बघितलं त्यांच्या बायोग्राफीमध्ये तर हे सर्व लोक कुठे ना कुठे आकर्षणाच्या सिद्धांताचा काम करत आहे, म्हणजे वापर केला आहे. कुठे ना कुठे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा त्यांनी वापर केला आहे. आणि हे व्हिज्युलायझेशन, मॅनिफेस्टेशन, स्क्रिप्टिंग हे काय आहे? हे आकर्षणाचा सिद्धांत आहे. तर आपल्याला विचार करायला पाहिजे की त्यांनी त्या बायोग्राफीमध्ये सांगितलं आहे की कोणतंही काम करायच्या अगोदर आम्ही लिहिलं, विजन बोर्ड बनवला. की विजन बोर्ड वगैरे कुठलं आहे? आकर्षणाचं सिद्धांतामधलंच आहे ना, लॉ ऑफ अट्रॅक्शनमधलंच आहे ना. तर हे सर्व लोक श्रीमंत जे झाले आहेत लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करून झालेला आहे. तर आपल्याला सुद्धा हे बारकाईनं बघायचं आहे आणि आपल्या जीवनात सुद्धा याचा वापर करून आपलं जीवन हे सफल बनवायचं आहे. जर विचार केला तर त्यांनी म्हणतात की विचार केलं, लिहिलं, विजन बोर्ड पण बनवला आणि त्याचा उपयोग केला, असं ते त्यांच्या बायोग्राफीमध्ये सांगत असतात. त्यानंतरचं आहे वॉरेन बफेटजी, द इंटेलिजंट इन्व्हेस्टर. यांच्या बायोग्राफीमध्ये सुद्धा व्हिज्युलायझेशनबद्दल सांगितलं आहे. हे द इंटेलिजंट इन्व्हेस्टर पुस्तक आहे या त्यांचे वॉरेन बफेटजीचं. त्यांच्यामध्ये सांगितलं आहे त्यांच्या बायोग्राफीमध्ये व्हिज्युलायझेशनबद्दल सांगितलं आहे. ही टेक्निक मॅनिफेस्टेशन, व्हिज्युलायझेशन ह्या टेक्निक लॉ ऑफ अट्रॅक्शनचे आहेत. ह्याबद्दल त्यांनी सांगितलं आहे. विचार केलं अगोदर, कुठलंही काम करण्या अगोदर विचार केला, स्क्रिप्टिंग केलं, विजन बोर्ड बनवलं, तर हे सर्व काही जे आहे ते लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल आहे. स्क्रिप्टिंग केली तर हे सर्व व्हिज्युलाइज केलं म्हणजे काय? तर त्यांनी जे काही काम करायला गेले ते डोळे बंद करून तिथे काय होणार आहे त्याचं त्यांनी व्हिज्युलाइज करून त्यावर ॲक्शन घेत होते. तर हे लॉ ऑफ अट्रॅक्शनच आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल त्यांनी बोललेलं आहे. आणि आकर्षणाचा सिद्धांत वापरूनच त्यांनी श्रीमंत झाले आहे. त्यानंतरचं आहे रतन टाटाजी. त्यांच्या बायोग्राफीमध्ये सुद्धा त्यांनी, तुम्ही जर यांची बायोग्राफीचं जे काही पुस्तक मिळतं ते पुस्तकामध्ये जर जाऊन बघितलं आणि खोलवर बारकाईने जर त्यांचं बायोग्राफी वाचली तर त्यामध्ये तुम्हाला कळेल की त्यांनी कुठे ना कुठे काही लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल बोलून ठेवलेलं आहे. तर त्यांनी फक्त खुलेआम सांगत नाही आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शनचा सिद्धांत आम्ही यूज केला आहे, तर त्यांच्या बायोग्राफीमध्ये सांगितलं आहे. रतन टाटाजींनी जे पुस्तक आहे त्यांच्या याच्यामध्ये व्हिज्युलायझेशनचं सांगितलेलं आहे. कोणत्या पण मीटिंग त्यांनी घ्यायला जात होते त्याच्या अगोदर तिथे काही होणार आहे याचा विचार करून ते व्हिज्युलाइज करत होते आणि ॲक्ट करत होते. त्यानुसार ते काम करत होतं. त्यांनी ॲक्ट टेक्निकचा वापर करत होते. म्हणजे काय की त्यांनी विचार करत होते, विचार केल्यानंतर डोळे बंद करत होते आणि तिथे काय घडणार आहे ते व्हिज्युलाइज करून त्यावर ते ॲक्शन घेत होते. तर हे दुसरं काय आहे? लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. आकर्षणाचा सिद्धांत त्यांनी वापर करून त्यांनी श्रीमंत झाले. आपल्याला सुद्धा याचा वापर करायचा आहे. त्यानंतर लॉ ऑफ अट्रॅक्शनचा डायरेक्टली ते लोक सांगत नाही आहे की आकर्षणाचा सिद्धांत आम्ही वापरला आहे, पण त्यांचं बायोग्राफी बघितली तर हे सर्व जे टेक्निक बघायला गेलं तर हे लॉ ऑफ अट्रॅक्शनचं आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या असल्याने त्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरून, आकर्षणाचा सिद्धांत वापरून त्यांनी त्यांचं मॅनिफेस्टेशन जे आहे, त्यांच्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण करून त्यांनी त्यांचे व्हायब्रेशन जे आहेत त्यांचे स्वतःमधले व्हायब्रेशन करेक्ट करून सुप्रीम पॉवर युनिवर्ससोबत आपली फ्रिक्वेन्सी मॅच केली आहे. पैशाला फ्रिक्वेन्सी असते, एक एनर्जी आहे. पैसा 10 रुपये असो की 20 रुपये असो की 100 का करोड रुपये असो, पण ती एक फ्रिक्वेन्सी आहे. हे जे एवढं जग आहे, जे सृष्टी आहे, ते एक फ्रिक्वेन्सी, एक एनर्जीनी बनलेलं आहे. तर आपल्याला हे समजायचं आहे की आपण आपले व्हायब्रेशन हाय केले आणि ह्या सुप्रीम पॉवर युनिवर्ससोबत आपले व्हायब्रेशन मॅच केले, म्हणजे पैशासोबतचे आपले जे काही व्हायब्रेशन आहे ते मॅच केले आणि आपल्या माइंडमधून जे काही पैशाला कमीपणा आपण देत असतो तर ते काढून टाकायचं आहे आणि आपले व्हायब्रेशन शुद्ध करून आपली फ्रिक्वेन्सी जी आहे, मी आता सांगितलं की हे सर पूर्ण जग, ही सृष्टी
ह्या 5 एलिमेंट्सपासून बनलेले आहे. हवा, पाणी, अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी असं जे काही बनलेलं आहे, एनर्जी आहे, फ्रिक्वेन्सी आहे. तर आपली फ्रिक्वेन्सी ह्या सुप्रीम पॉवर सोबत मॅच झाली तर ते मनी आपल्याला अट्रॅक्ट करता येतील. आपल्या माइंडमध्ये ते येत असतं की आपल्याला ह्या आणि पैसा हा चांगल्या मार्गाने कमवायचा आहे, ना की गलत मार्गाने. आपल्याला चांगल्या पद्धतीने पैशाला अट्रॅक्ट करायचं आहे, तर आपली फ्रिक्वेन्सी मॅच करायची आहे. आता सांगितलं की ह्या सर्वांची बायोग्राफी बघितली तर त्यांनी आकर्षणाचा सिद्धांताचा वापर केला. आपण सुद्धा या आकर्षणाचा सिद्धांत वापरून आपल्याला श्रीमंत व्हायचं आहे. त्यानंतर धीरूभाई अंबानी यांच्या बायोग्राफीमध्ये सुद्धा त्यांनी जिक्र केला ह्या गोष्टीचा. व्हिज्युअलायझेशन करत होते, मॅनिफेस्टेशन करत होते आणि श्रीमंत लोकांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे की त्यांनी सर्वांनी आकर्षणाचा सिद्धांताचा उपयोग त्यांनी करत होते. आणि हे एक एनर्जी आहे. मी आता सांगितलं की हे एक एनर्जी आहे आणि एनर्जीला अट्रॅक्ट केलं जाते आणि ॲक्शन घेऊन ते काम केलं जाते, तेव्हा आपल्याला ते गोष्ट प्राप्त करता येते. आपल्याला पैसा कमवायचा आहे आणि चांगल्या मार्गाने आपल्याला सुद्धा आकर्षणाचा सिद्धांताचा वापर करून, लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करूनच आपल्याला पैसा हे अट्रॅक्ट करायचा आहे. आणि निकोला टेस्ला ह्या ब्रह्मांडामध्ये, नेचरमध्ये, युनिवर्समधील जे सिक्रेट आहे ते सांगितलेलं आहे. कसं हे एक एनर्जी आहे हे समजायचं आहे. आपले व्हायब्रेशन याला मॅच केले पाहिजे, तेव्हा ही फ्रिक्वेन्सी समजली की आपण मनीला इझी वेमध्ये अट्रॅक्ट करू शकतो. तर आपण ह्या आकर्षणाचा सिद्धांताचा नक्कीच फायदा घ्यायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला ॲक्शन घ्यायची आहे आणि पैसा अट्रॅक्ट करायचा आहे. फक्त इतकंच समजायचं आहे की सर्व श्रीमंत लोक जे आहे ते आकर्षणाचा सिद्धांत वापरून श्रीमंत झाले आहेत. तर आपल्याला सुद्धा आकर्षणाचा सिद्धांताचा वापर करायचा आहे. आपली फ्रिक्वेन्सी हे मॅच करायचे, आपले व्हायब्रेशन शुद्ध करायचे आहेत आणि आपलं मॅनिफेस्टेशन जे आहे, आपल्याला पैशाला अट्रॅक्ट करायचं आहे ते अट्रॅक्ट करायचं आहे आणि आपण सुद्धा श्रीमंत बनायचं आहे. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.